न्यायालयीन सक्रियतेमुळे भारतातील संसदीय लोकशाही कमकुवत झाली की मजबूत झाली आहे यावर काय करा, चर्चा करा. क्वेश्चन खूप सिंपल आहे. फक्त मी तुम्हाला आत्ता जो काही क्वेश्चन सांगितला होता त्याचं फक्त एक्स्ट्रॉर्डिनरी स्वरूप आहे. कोणतं मित्रांनो? न्यायालयीन सक्रियता, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. शब्द काय वापरला मी? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. आपण काल शब्द वापरला होता ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ज्युडिशियल ओव्हररीच. अशा पद्धतीने आपल्याला हे 3 शब्द लक्षातच ठेवायचे. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम मध्ये तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे की भारतातील संसदीय लोकशाही कमकुवत झाली आहे का मजबूत झाली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. यू हॅव टू बी जस्ट एक्सप्लेन ओव्हर हिअर की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम मध्ये आणि तुमच्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये काय तिथं सहसंबंध आहे. प्रस्तावना कशी येईल? प्रस्तावनेमध्ये स्पष्टपणे सांगायचंय, भारताच्या असलेल्या सामाजिक राजकीय समस्या सोडविण्यासाठी कायद्याच्या सक्रियपणे अर्थ लावणे हे कोणाचं कार्य आहे? न्यायपालिकेचं. न्यायपालिकेला भारतातील संसदीय लोकशाहीसाठी दुधारी तलवार करता येऊ शकतो. घटनात्मक मूल्यांचे समर्थन करणे, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, अशा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये द इम्पॉर्टन्स ऑफ ज्युडिशरी विदिन द डेमोक्रेसी कशी आहे तुम्हाला मेन्शन करायची आहे विदिन द इंट्रोडक्शन. न्याय व्यवस्था लोकशाहीचे बळकटीकरण करण्यामध्ये अप्रत्यक्षरित्या कशा प्रकारे कार्य करते ह्या सगळ्या गोष्टींचा समारोप तुम्हाला कुठं करायचा आहे? इंट्रोडक्शन मध्ये करायचा आहे. समारोप शब्द येतोय परंतु समारोप ह्या शब्दाचा अर्थ घ्यायचा ऍब्स्ट्रॅक्ट फॉर्म. ऍब्स्ट्रॅक्ट फॉर्म इट हॅज टू बी मेन्शन विदिन युअर इंट्रोडक्शन. You have to just mention here that how the judiciary and the judiciary's functions is more important for the protection and the promotions of the democratic values. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला ह्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी युक्तिवाद म्हणजे संसदीय लोकशाही मजबूत होत आहे कशामुळं? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजममुळं हे तुम्हाला सांगायचं आहे. किंवा त्या प्रकारे कमकुवत होत चालली आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजममुळं. ह्या दोघांचेही पॉइंट्स तिथं आपल्याला मेन्शन करायचे आहे कारण की त्यांनी दोन्ही पद्धतीने विचारलेलं आहे, हो किंवा नाही. म्हणून यू हॅव टू जस्ट मेंशन ओवर हियर जुडिशियल एक्टिविज्म पॉजिटिव में लिया जाएगा और वेदर इट्स कंसिडर टू बी एज द नेगेटिव्ह सेन्स. राइट. ह्या कॉन्सेप्ट तुम्ही वाचलेले आहे, ह्या कॉन्सेप्ट तुम्ही अंडरस्टँड केलेल्याही आहे, परंतु फक्त त्याला कनेक्ट कसं करायचं हे तुम्हाला माहित नाही. हे कनेक्शन तुम्हाला जमलं पाहिजे. तुमच्यापैकी एकही विद्यार्थी असा नाहीये की त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ही कॉन्सेप्ट माहित नाहीये, न्यायालयीन सक्रियता माहित नाही असा एकही विद्यार्थी नाहीये. पण त्याचं कनेक्शन लोकशाही मूल्यांना प्रमोट कसं करतंय हे कनेक्शन लावता येत नाही. अभ्यास कमी नाहीये, फक्त आपल्याला कनेक्टिंग डॉट्स जुळवता आले पाहिजे. बघूया आपण की नेमकं कशा पद्धतीने करता येऊ शकतं. आपल्याला इथं बघायचं की लोकशाहीची मूल्य कशा प्रकारे जपवल्या जाणार आहे. जर आपल्याकडे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम वाढत असेल तर साहजिकच आहे ज्युडिशियल ऍक्टिव्ह आहे, ज्युडिशरी खूप ऍक्टिव्ह आहे भारत देशामध्ये, ऑटोमॅटिकली काय प्रोटेक्ट केल्या जात आहे? राईट्स. जर तुमच्याकडे ज्युडिशरीच ऍक्टिव्ह नसेल तर तुमची असलेली प्रोटेक्शन केल्या जाईल का? नाही जाते. भरपूर असे प्रकरण आहे. निर्भया केस फार फेमस केस आहे की ज्याच्यामध्ये सुमोटो सुप्रीम कोर्टनी कॉग्निझन्स घेतलेला आहे. ताजमहलची असलेली केस आहे की ज्याच्यामध्ये ताजमहलवर पिवळे डाग पडत होते तर एन्व्हायरमेंटलिस्ट लॉयरला त्या प्रकारे तिथं सुमोटो सांगितलं होतं की कॉग्निझन्स घ्या म्हणून. किंवा तुमचं असलेलं एससी कम्युनिटीचं असलेलं स्ट्रॅटिफिकेशन्स किंवा सब कॅटेगरायझेशन्स का कॉन्सेप्टला पण इथं सुप्रीम कोर्टनी प्रमोट केलेलं आहे. हे सगळे जजमेंट्स काय सांगतायत? दे आर द अल्टिमेट द प्रोटेक्शन ऑफ द राईट्स ऑफ द इंडिव्हिज्युअल पर्सन्स. हे तर लक्षात आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टी याच्यासोबत कनेक्ट करू शकतात. हे लोकशाहीला जिवंत ठेवताय की नाही? जर ज्युडिशरी असं केलं नसतं तर आपल्याकडे लोकशाही जिवंत राहिली असती का? नाही. दुसरी गोष्ट, कंट्रोल ऑफ द पॉवर्स, मिसयूज नाही होऊ देत. कोणत्याही संस्थेला वरती जाऊ देत नाही. कोणत्याही संस्थेचं असलेलं पॉवर एक्सरसाइज करत असताना अल्टिमेटली त्याला प्रोटेक्टिव्ह नेचरमध्ये कसं केलं जाईल याच्यावर फोकस केला जातोय. आफ्टरवर्ड्स काय? फिलिंग द गॅप्स. तुमचे जेवढे पण गॅप्स पडलेले आहे का? जर फॉर एक्झाम्पल जसं की उदाहरणार्थ लेजिस्लेचरचं काम आहे हे करणं एवढं, पण लेजिस्लेचर ते पण काम करत नाहीये तर अशा वेळेस लेजिस्लेचरला कंटिन्युअसली टोमणं मारतं कोण?
ज्युडिशरी डायरेक्शन देत आहे. यू आर नॉट विलिंग सपोज टू बी डू अ लॉ. तुम्ही कायदा बनवण्याची इच्छा नाही का, सांगा मला. शो कॉज नोटीस इश्यू केल्या जातात, का बरं करत नाहीये? एग्जीक्यूटिव्ह अभी तक ये क्यों एग्जीक्यूट नाही किया है, शो मी दॅट आन्सर. ह्या सगळ्या गोष्टी प्रोएक्टिव्हली केल्या जात आहे ज्युडिशरीच्या माध्यमातून. म्हणून भारत देशामध्ये लोकशाही टिकून आहे. कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे, कुठेतरी लेजिस्लेचर एवढं कॅपेबल आहे का सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यामध्ये? नाही. लोकांचं मत हे तुमच्या असलेल्या ज्युडिशरीच्या माध्यमातून लवकरात लवकर पोहोचवले जातं. जसं की इनी उदाहरण दिलं होतं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका. कळालं? हे अल्टिमेटली त्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल इंटिग्रिटी, कॉन्स्टिट्यूशनचं असलेली जी काही इंटिग्रिटी आहे, संविधानाची अखंडता आहे, ही अखंडता प्रस्थापित करण्यासाठी अल्टिमेटली तुम्हाला ऍक्टिव्ह पाहिजे. कोण? ज्युडिशरी. कळालं? ह्या पद्धतीने तुम्ही मेन्शन करू शकतात. हेच सगळं एक्सप्लेनेशन विथ आर्टिकल विथ केस लॉज मी आपल्या याच्यामध्ये टाकलेलं आहे. कमकुवत करतं लोकशाहीला कसं? अल्टिमेटली ज्युडिशियल काय होत चालली आहे? यस, कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे लेकरांनो? कायदे मंडळाला. बरोबर आहे. कायदे मंडळ करण ना, त्याला जसा कायदा बनवायचा. ज्युडिशरी तू कशाला सांगतो ना त्याला? प्रॉब्लेम हा आहे आपल्याकडं. पण आता ते चांगल्या पद्धतीने घेतलं तर खूप चांगलं आहे. पण आपल्याकडं आर्टिकल 50 आहे ना, सेपरेशन ऑफ पॉवर. मग तुमच्या ज्युडिशरीचं काम आहे, तुमचं न्याय व्यवस्थेचं काम आहे, कायदा व्यवस्थित आहे की नाही हे बघणं. कायदा कसा तयार करायचा आहे हे ज्युडिशरीचं काम नाहीये. पण आज उलट होतंय. कायदा करण्यामध्ये सहभाग ऍक्टिव्हली कोण होत चाललेला आहे? लॉ इज मेड बाय द ज्युडिशरी इटसेल्फ असं म्हटलं जातंय. ज्युडिशरी इज कंटिन्यूसली सपोर्टिंग और कंटिन्यूसली वहां पे वो प्रेशराइज कर रहा है लेजिस्लेचर को, एग्जीक्यूटिव को, कि भाई आपको लॉ बनाना है. ड्यू टू दैट रीजन्स ज्युडिशरी क्या हो गई है? ओव्हररीच झाली आहे. कळालं? हे तुमच्या लोकशाहीला घातक आहे. कायदे मंडळाचं काम बघतील ना ते कायदे कसं करायचं. तुम्ही मध्ये मध्ये तोंड खुपसू नका. आलं लक्षात? केशवानंद भारती केस, गोलकनाथ खटला, हाच तर प्रकार आहे ना. हु इज द सुप्रीम ना? पार्लियामेंट इज द सुप्रीम और द सुप्रीम कोर्ट इज द सुप्रीम. कन्फ्लिक्ट चालू आहे. कन्फ्लिक्ट काय चालू आहे? कन्फ्लिक्ट चालू आहे. कोणाकोणामध्ये? सुप्रीमसी अँड पार्लियामेंट अँड द सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. बॅक टू पवेलियन. रिड्युसिंग द सेपरेशन ऑफ पॉवर. तुमचं असलेलं जे अधिकारांचे पृथक्करण केलेलं आहे ते काय होत चाललंय? कमी होत चाललंय. लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी असं म्हटलं जातं. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, रेस्टलेस सन्स बिकम रेस्टलेस. पैलवानाचं पोरग पैलवान होतं. आपल्याकडे प्रॉब्लेम तोच आहे. जजेसची अपॉइंटमेंट करताना तुम्ही एक्झिक्युटिव्हला ऍक्सेप्ट करतात का? NGSC, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. सरळ सरळ तुम्ही दाखवू. गेटिंग माय पॉइंट्स? डायमेन्शन्स कळाले का? लोकशाहीला प्रमोट पण केल्या जात आहे आणि लोकशाहीला कमकुवत पण केल्या जात आहे. निष्कर्ष तुम्ही लिहायचा. ठीक आहे.